आज रक्षाबंधनच्या दिवशी माझ्या घरी कोण आले तुम्ही पाहू शकताय। माझ्या घरी आलेला आहे बबी रक्षाबंधन साजरी करायला। तर तुम्ही बघू शकताय त्याच्यासाठी मी ताट तयार केलेला आहे आणि आता बबी बसलेला आहे राखी बांधून घ्यायला। तर त्याला दीप्ती आत्तू राखी बांधणार आहे कारण त्याच्याकडे बहीण नाही आहे, तर आता ते आत्तूकडून राखी बांधून घेत आहे। तुम्ही बघू शकताय दिव्याला हात लावायचा प्रयत्न करत होता तो। त्याला खूप मजा वाटत होती की हे नेमकं माझ्यासोबत काय करतायत ते। तर बबूसाठी मी आणलेली गणपती बाप्पाची राखी, कारण त्याच्या आजीची खूप श्रद्धा आहे गणपती बाप्पावरती, म्हणून मी बबूला गणपती बाप्पाची राखी आणलेली। तर ती राखी दीप्तीने त्याला बांधली। तुम्ही पाहू शकताय कसं बघत आहे तो राखी की हे लोक माझ्या हातात काय बांधत आहेत ते। त्याच्यानंतर बांधली तृप्तीने त्याला राखी। ती राखी माझी फेवरेट होती, मिकी माऊसची राखी मी त्याच्यासाठी आणलेली। तर तुम्ही पाहू शकता की ती सुंदर अशा त्या राख्या वाटतात। दोनच राख्या त्याचं पूर्ण हात भरलेले आहेत। खरं तर मी छोटे छोटे गोंडे आणणार होते त्याला, पण त्याच्या मम्मीचं म्हणणं असं होतं की माझ्या बाळाला छोटी राखी नको आहे, मोठ्या मोठ्या राख्या हव्या आहेत, म्हणून त्या दोन्ही राख्या मी मोठ्या मोठ्या घेऊन आलेले। आणि फायनली राखी बांधून झाली आणि बबीनी छान छान असे आशीर्वाद घेतले त्याच्या आत्तूकडून। तुम्ही पाहू शकता किती क्यूट असे आशीर्वाद तो घेत होता। त्याच्यानंतर प्रशिक बसला राखी बांधून घ्यायला। तर त्याचं तर असं होतं की जसं तो उपकार करत होता पोरींकडून राखी बांधून घेत होता, तर त्याचं असं म्हणणं होतं की माझ्याकडे तर बाबा काही पैसे नाही आहेत, तर तुम्हाला बांधायची असली तर बांधा, नाही तर बांधू नका म्हणून। तर त्याच्यासाठी मी एक स्पायडरमॅनची राखी आणि एक स्माइलीची राखी आणली होती। तर तुम्ही बघू शकता स्पायडरमॅन तृप्तीने बांधलेला आहे आणि त्याच्यानंतर तृप्ती बांधणार आहे त्याला राखी। तर राखी बांधता बांधताच त्यांचे झगडे चालू होते आणि खरं तर लहान बहीण भावंडांनी झगडेच नाही केलं तर त्यांच्यात प्रेम देखील वाढणार नाही। त्याच्यामुळे हे दोघंजण जेव्हा झगडे करतात ना तेव्हा मला खूप मजा वाटते आणि खरंच मला असं वाटतं की हेच जे झगडे आहेत ते उद्या ते मोठ्या झाल्यानंतर त्यांच्या लक्षात राहतील आणि ह्या सगळ्या आठवणी ते आठवून खूप खुश होतील। तर फायनली तृप्तीने देखील राखी बांधली आणि त्याच्यानंतर होतं गिफ्ट द्यायचं। तर प्रशिकला देखील जबरदस्ती पाया पडायला सांगितलं, बोललं त्यांच्या पाया पड आणि आशीर्वाद घे। त्यांनी पण आशीर्वाद घेतले आणि दोघींना गिफ्ट दिलं। तर हे गिफ्ट त्यांच्या अंकलने आणलेलं आहे आणि तो प्रशिक देत आहे। त्याच्यानंतर प्रशिकच्या आत्तूने त्याला राखी बांधली। खरं तर राखी त्यांच्या अंकलसाठी होती, पण त्यांची तब्येत खराब असल्यामुळे प्रशिकने ती राखी बांधून घेतली आणि प्रशिक मस्त अशी राखी बांधून घेत होता त्याच्या आत्तूकडून आणि त्यांना म्हणत होता की माझ्याकडे तर पैसेच नाहीत तुम्हाला द्यायला। तर त्याची आत्या बोलत होती की तू मोठा झाल्यावरती दे म्हणून, आणि अशा प्रकारे राख्या बांधून झाल्या। त्याच्यानंतर गिफ्ट घेण्यासाठी बबूची मम्मी गेली खाली मार्केटमध्ये आणि बबू माझ्याकडे होता। अर्धा एक घंट्यासाठी बबू माझ्याकडे होता। तर मस्त असं बबू माझ्याकडे राहिलेला। त्याचं आणि माझं खूप बॉन्डिंग छान आहे आणि बबू मस्त असा माझ्यासोबत खेळत होता। तुम्ही पाहू शकताय मुलांनी देखील खूप छान प्रकारे त्याचा सांभाळ केला। त्याच्यानंतर आलं गिफ्ट आणि मग तुम्ही पाहू शकताय काय छान छान गिफ्ट आणलेले आहेत ते। तर दीप्तीला आणलेला आहे एक बो आणि एक कडं, खूप सुंदर आहे। आणि प्रशिकने जो बॉक्स दिलेला होता त्याच्यामध्ये होते छान असे सुंदरसे पैंजण आणि तृप्तीला पण व्हाईट कलरचा बो आणि कडं बबूकडून मिळालेलं होतं। खूप सुंदर कडं आणि बो होतं आणि बॉक्समध्ये देखील पैंजण होते। खरं तर तृप्तीला पैंजण खूप आवडतात, त्याच्यामुळेच यावर्षी त्यांना पैंजण गिफ्ट केलेत। तर तृप्ती खूप खुश झालेली। तुम्ही बघू शकता पैंजण किती सुंदर आहेत तृप्तीचे ते। जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये नक्कीच सांगा की माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात ते। बाय, गुड डे, टेक केअर।